आजचा चौथा दिवस आहे उपोषणाचा। विषय बघायला गेलं तर कल्याण रेल्वे स्टेशन आणि कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जी अस्वच्छता आहे, जी गर्दी आहे, जी दुर्गंधी आहे, जे अनैतिक धंदे चालू आहेत, ट्रॅफिक समस्या असू देत, स्वच्छता असू देत, की तरी काही विषय असू देत, इवन जे हॉकर्स एक दायरा सोडून जे बसतात त्याच्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी सुद्धा खूप त्रास होतोय। शिवाय आपलं हे दिलीप कपोते वाहनतळ आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत। त्या वाहनतळाचे पण काही टेक्निकल इश्यूज आहेत, ते अद्याप देखील सॉल्व्ह करण्यात आलेले नाहीये। त्याच्यामुळे वाहनतळाला जी चालना मिळायला पाहिजे ती चालना मिळालेली नाहीये त्या हिशोबाने। शिवाय हे जे टॅक्टिकल अर्बनिझमचा जो विषय येतोय, म्हणजे जे झेब्रा मार्किंग, डिवायडर्स प्रॉपरली, म्हणजे ट्रॅफिक समस्या सॉल्व्ह करण्याकरता असे काही विषय आहेत। इतरही काही विषय आहेत जे आता विकास कामं जी धीम्या गतीने चालू आहेत, ते कुठेतरी त्या कामांना गती मिळाली पाहिजे। पोलीस प्रशासनाचा जिथे विषय येतोय, आज चौथा दिवस असून सुद्धा आत्ताच्या घडी जर का तुम्ही स्कायवॉक वरती जाल ना, त्या वेश्या महिला तादात्म्य म्हणजे 30 ते 40 महिला ऍट अ टाइम उभ्या राहत आहेत। आम्ही सीसीटीव्ही फुटेज स्कायवॉक वरती घ्या म्हणून सांगेल, सीसीटीव्ही लावण्यात यावं। शिवाय पोलीस यंत्रणा तिथे सतत, म्हणजे एक टेबल पोलिसांचा ऍटलिस्ट तिथे किंवा तिथे लागली गेली पाहिजे। मला ऍक्च्युली आज चौथा दिवस आहे, मला बोलायला पण त्रास होतोय, पण अद्याप देखील जी ठोस कारवाई व्हायला पाहिजे आहे। आणि केडीएमसी चे अधिकारी भेटायला आलेले नाहीये, पोलीस अधिकारी येत आहेत भेटायला, पण मला ही खंत आहे की केडीएमसी चे आयुक्त तर नाही येऊ शकत आहे, दॅट आय कॅन अंडरस्टँड, बट व्हॉट इज अबाउट अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त? त्यांना काय ह्या गोष्टीचं काही गांभीर्य नाहीये का की एखादी महिला इथे रात्री सुद्धा झोपतीये उपोषण चालू असताना, तर तुम्हाला याची काही लाज वाटत नाहीये का कोणाला? मला हा प्रश्न विचारायचा आहे। म्हणजे खरं सांगायला गेलं तर लाज नसलेले ना लायक अधिकारी असं बोलावं लागेल का आम्हाला? एवढंच मला उत्तर द्यावं।